बोला बोला. पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली लमानी यांनी केली. तसेच CDR काढावा अशी मागणी त्यांनी केली. बिलकुल त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं चालू आहे, तुम्ही सांगा की ही जमीन, सरकारी जमीन विकता कशी येते? 99% पार्टनर असणाऱ्यावर गुन्हा का दाखल होत नाही? म्हणजे कोट्यवधी रुपयाचा मुद्रांक शुल्क का चुकवला जातो? आणि याच्यात पार्थ पवार दोषीच आहे. आणि अजित दादा सांगतात, अजित दादा तिथेच एका ठिकाणी एक मोठा भूखंड आहे, तिथं बसणं उठणं आहे अजितदादांचं. अजितदादांना माहिती नाही, अजितदादा चुकीचं सांगतायत. तिथंच त्या भूखंडाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं अजितदादा बसत उठत असतात. त्यांना सगळं माहिती आहे या सगळ्या विषयातलं. त्यामुळं हे खोटं या महाराष्ट्राला फसविण्याचं काम चालू आहे, अजितदादांना वाचविण्याचं काम चालू आहे. पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भूमिका काही चुकीची नाही, ही योग्य भूमिका आहे. वेळ प्रसंगी याच्यावर आम्हाला आंदोलनाचं येणाऱ्या काळात हत्यार उपसावं लागेल. निवडणुका असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत, पण निवडणुकानंतर या विषयावर निश्चित मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी आंदोलन आम्ही हाती घेऊ या भ्रष्टाचाराच्या विरोधात.